नमस्कार, मी कराडची अनिसा। आज तसा व्हिडिओ करण्याचं कारण की मूड तर नव्हता, कारण तब्येत बरी नाहीये, सर्दी पडसे आहे आणि घसा खूप दुखतोय, खवखवतोय। पण आज एक वारंवार असा व्हायरल व्हिडिओ पाहिला छत्रपती संभाजीनगरचा, तर तो सारखा सारखा रिपीट पाहून मन सुन्न झालं आणि म्हटलं थोडंसं बोलावं, कारण आजकालच्या जनरेशनला काय झालंय मला कळत नाहीये। एक छोट्याशा मोबाईलसाठी त्या मुलाने स्वतःचा जीव गमावला आणि आई वडिलांनाही जीवाला मुकावे लागले। हे सगळं ऐकून बघून मन अगदी सुन्न झालंय। खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय की आई वडील किती हालाकीच्या दिवसातून त्याला लहानाचं मोठं केलं असेल त्यांनी, आणि छोट्याशा मोबाईलसाठी त्याने जीव गमावला। आई वडील त्याला इतकी विनंती करत होते की असं करू नकोस, करू नकोस म्हणून। अगदी आई स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढूनही टाकायला तयार होती, कारण तो मुलगा वडिलांवर चिडलेला होता की वडील पैसे देत नाहीत आणि काहीतरी आयफोन घेऊन देत नाहीत म्हणून, असं काहीतरी माझ्या ऐकण्यात आलंय। तर इतकी दुर्दैवी घटना आहे ही। हे ऐकून खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय आणि आजकालच्या जनरेशनला काय झालंय कळत नाहीये, त्यांना आई वडिलांचं अजिबात काही देणं घेणं नाहीये। तर असं करू नका बाबांनो, जरा लक्ष द्या। आणि पालकांची चूक सुद्धा आहे की पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवं। प्रत्येक गोष्ट त्यांनी मागितल्याबरोबर आपण देतो, इथेच आपण चुकतो। म्हणून त्यांना जरा न ऐकायची पण सवय लावा, म्हणजे काही जरा वेळाने मिळालं तरी चालेल, पण त्यांना सवय लावा की एखादी गोष्ट थोड्या वेळाने मिळेल बाबा म्हणून, म्हणजे असं काही प्रकार होणार नाही असं मला वाटतं। कारण आई वडील मुलांना जतन करायला किती काबाड कष्ट करतात आणि काय काय करतात हे आपल्यालाच माहीत असतं। त्या आईने त्या मुलाला 9 महिने पोटात वाढवलं, 18 वर्षाचा होता तो मुलगा, आणि तरी त्याने इतकं टोकाचं पाऊल उचललं। हे सगळं ऐकून खूप खूप वाईट वाटलं, मन सुन्न झालं। म्हणूनच 2 शब्द बोलावेसे वाटले, म्हणून आज बोलते की मुलांनीही आई वडिलांचा विचार करायला हवा आणि त्यांच्या कष्टाचं फळ करायला हवं। म्हणून मुलांनी लक्ष द्या आणि चांगलं वागा बाबांनो, की आई वडील म्हणजे शिकून वगैरे चांगलं जॉबला वगैरे लागून त्यांचा सांभाळ करा, असं काही करू नका। टोकाचं पाऊल तर अजिबात उचलू नका। त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी समन्वय साधा, म्हणजे तुमची काही चूक असेल किंवा त्यांचं काही असेल तर आपण बोलून चुका सुधारू शकतो। पण एकदा जीव गेला की तो परत येत नाही।